नमस्कार, मी गिरिजा। आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत नव्याने बालपण साजरा करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा। पहिलं बाळ हे प्रत्येकासाठी खास असतं। त्याचं संगोपन व्यवस्थित व्हावं म्हणून प्रत्येक आई बाबा धडपडत असतात, पण काही जणांचं आयुष्यात संघर्षमय असतं। असाच संघर्ष करत असताना चायवाले निलेश चव्हाण यांच्या आयुष्यात आली छोटीशी स्पंदन आणि त्यांच्या जगण्याला एक नवी उमेद मिळाली। आज आपण आलो आहोत लोअर परळमध्ये, जिथे आपण भेटणार आहोत चव्हाण कुटुंबात जन्मलेल्या स्पंदनला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय स्पंदन, हे बघ काय, हे बघ हवंय तुला। ओके, हाय। इतकी गोड स्माइल देऊन स्पंदन माझी मैत्रीण झाली आहे। पण आता हे सगळे स्पंदनचे कोण आहेत आपण यांनाच विचारूया। तुमच्यापासून सुरुवात करूया। मी स्पंदनची मम्मी, माझं नाव तेजल। तेजल, मी स्पंदनचे पप्पा, माझं नाव निलेश। ओके, तुम्ही स्पंदनचे कोण? मी स्पंदनचे आजोबा, माझं नाव बळवंत आनंदराव यादव। बर, मी स्पंदनची आजी, माझं नाव मंगल बळवंत यादव। मी स्पंदनची मावशी, माझं नाव प्रियांका बळवंत यादव। बाळाची पणजी, अरे वा। आता नाव? माझं नाव शेवंती श्रीपत यादव। बर, मी स्पंदनची आजी शांताबाई मारुती चव्हाण। अच्छा। मी स्पंदनचा मामा, माझं नाव प्रशांत बळवंत यादव। अरे वा, स्पंदनच्या सगळ्या नातेवाईकांची ओळख झाली आहे। आता गप्पा मारूया तिच्या आई बाबांशी। लग्न कसं झालं, लव्ह की अरेंज? म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखतो, म्हणजे पाहुण्यातलेच आहेत, पण लग्न अरेंज नाही। अच्छा, लव्ह आणि अरेंज दोन्ही। असंच म्हणजे आम्ही पहिल्यापासून ओळखतो एकमेकांना, आमच्या पाहुण्यामध्ये असल्यामुळे आम्ही लहान म्हणजे पहिल्यापासून भेटणं त्यांना ओळखतो, त्यानंतर मग बोलणं अरेंज आहेच, पण लग्न सगळ्यांनी असं ठरवूनच असं। तुम्ही एरवी पण एकत्रच बोलता दोघं सतत? बरेच होतं असं, बरेच असं पण मग कोण कोणाचं ऐकतं? हे shooting माझं ला दाखवावं ऐकतं. लागतं. माझं ते पण ऐकतं. एकत्रच सांगितलं, ते पण सीन मध्ये सांगितलं। लग्नानंतर किती दिवसांनी जन्म झाला? लग्नानंतर आमच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीलाच कळालं की मी प्रेग्नेंट आहे, म्हणजे अरे वा. गुडनीचं। आणि आता 18 ऑगस्ट 2017ला डिलिव्हरी झाली, जन्मली। सो तुम्ही गरोदर आहात हे घरच्यांना किंवा सगळ्यात आधी नवऱ्याला कसं सांगितलं? म्हणजे यांना सांगितलं तर हे भरपूर खुश होते, हा, आणि अॅनिव्हर्सरीचा घरी म्हणजे फंक्शन होतं, त्याच्यामुळे लगेच घरच्यांना मी सांगितलं नाही काही। बरं. मला स्वतःला थोडंसं मी कम्फर्टेबल नव्हती म्हणून नाही सांगितलं। का हो? म्हणजे त्रास होत होता, त्यात तब्येत नॉर्मली असं सुरुवातीला त्रास होतो। ओके ओके, बर। मग 4-5 दिवसानंतर सांगितलं, मग काय आजी आजोबा वगैरे सगळे खुश। स्पंदनच्या जन्माच्या वेळीची परिस्थिती कशी होती? काय काय घडलं? डिलिव्हरी कशी झाली? डिलिव्हरीच्या वेळेला थोडे म्हणजे नॉर्मली सुरुवातीपासून काही सगळं नॉर्मलच होतं, पण लास्ट मोमेंटला म्हणजे कसं 9व्या महिन्याची जी सोनोग्राफी सांगितली होती डॉक्टरांनी करायला, त्यावेळेला म्हणजे थोडं कॉम्प्लिकेशन म्हणजे की नाळ गळायला आली होती। अच्छा, आणि मी माझं नाव प्रायव्हेटमध्येच नोंदवलेलं सुरुवातीला, पण लास्ट मोमेंटला त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की नाळ गळायला आली तर डायरेक्टली ऑपरेशन, तू कधी येतेस मग आपण डायरेक्ट सिझरच करू। म्हणजे मला काही लेबर पेन नाही, काही त्रासच नाही, तर डायरेक्टली डिलिव्हरी करणं, त्यामुळे मला ते थोडासा प्रॉब्लेमच वाटला। मी घाबरले, रडत भरपूर होते। मग नंतर माझ्या भावाचे एक फ्रेंड आहे तिथे केम हॉस्पिटलला, मग त्यांना मी रिपोर्ट्स वगैरे दाखवले। त्याच्यानंतर मी 5 ते 6 दिवसांनी पुन्हा एक सोनोग्राफी केली। नंतर मग आले घरी, काही नाही, सर्व नॉर्मल। आणि रात्री 10:30 पावणे 11च्या दरम्यान मला एकदम ताप वगैरे, आणि मग नंतर थोड्याशा म्हणजे झाल्या चालू, पण मला एवढं वाटत नव्हतं काही। बर। नंतर ताप भरपूर लागला, थंडी वगैरे लागायला लागली। मग रात्री 12 वाजेपर्यंत तर म्हणजे खूप हातपाय थरथर कापायला लागले। तर मी यांना बोलली की मला पोटात पण माझ्या खूप दुखायला लागले आहेत। मग 1:30च्या दरम्यान मला हॉस्पिटलला केममध्येच नेलं, कारण मी एवढी घाबरलेली की मी प्रायव्हेटमध्ये म्हटलं मला जायचंच नाहीये, कारण भावाचा मित्र असल्यामुळे वाटत होतं बाबा की नॉर्मल डिलिव्हरी होईल। मग गेली, पण काय नाही, चेकअप वगैरे झालं, आतमध्ये घेतलं लेबर वॉर्डमध्ये। पहाटे 5:30 वाजले, सगळं प्रोसिजर त्यांचे डॉक्युमेंट्सचे वगैरे करेपर्यंत। जवळजवळ त्यांनी 18 तास त्यांनी वेटिंग पहाटे 5:30 लेबर वॉर्डमध्ये घेतलं, सिझरच केली, आणि रात्री 8:24 जन्मली। ते पण त्या लोकांनी मला 7:30च्या दरम्यान की फॉर्म दिला की तुम्ही साईन करा। मी साईन कशाबद्दल?
की ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे लास्ट मोमेंटला हिची हार्टबीट कमी होत चालली. त्यांनी माझी सही घेतली आणि मग सिजर केलं. आणि मग मी घाबरली. तर मला ऑपरेशन नावानेच म्हणजे काय, आधीच कंडिशन एवढी होती की अंगात ताप भरपूर होता आणि रात्रभर म्हणजे खाल्लेलं सुद्धा पोट खाली ते चक्कर येत होती, समोर काही दिसतच नव्हतं, पूर्ण अंधुक एकदम. मग काय नाही झालं, मग शेवटी सिजरच केलं त्या लोकांनी, मग झाली डिलिव्हरी. आणि ती कशी होती जन्माला आली तेव्हा? काही नाही, एकदम नॉर्मल, म्हणजे छान असं वेट वगैरे नॉर्मल होते, काही नाही. 3.5 किलो वजन तिचं होतं त्यावेळेला. आणि काय नाही असं म्हणजे त्यानंतर डिलिव्हरीच्या नंतर ही आतमध्ये होती ऑपरेशन आणि मला बोलवलं, म्हणजे ट्रेमध्ये, छोटी ट्रेमध्ये ठेवली होती तिला, ती हलत होती पूर्णपणे अशी एकदम. मग पहिल्यांदा जेव्हा हे कळलं की बायको ओके आणि बाळाला हातात घेतलं तेव्हा कसं वाटलं? खूप बरं वाटलं, कारण आणि त्यामध्ये कसं असतं की खूप बरं वाटलं, कारण मला मुलगी झाली. मला पहिल्यापासून मीला बोलत होतो की आपल्याला मुलगी होईल तर बरं होईल, आणि मी पण बोलत होतो की मला मुलगीच होणार, आणि मला मुलगीच झाली. ऑपरेशन नीट झालं आणि स्पंदन झाली, तर तेव्हा काय परिस्थिती होती? सुरुवातीला जरा कंडिशन माझी क्रिटिकलच होती, कारण माझं ऑलरेडी एक ऑपरेशन लहान असताना, खूप लहान होती तेव्हा झालेलं, बरं. आणि सलाईन्समुळे हात भरपूर सू झालेले हाताला. बरं. 10 तासा एकदम मोठाच्या जाड झालेला एकदम. आणि तिथे कसं मेन म्हणजे फॅमिलीला अलाउड नाही केलं, म्हणजे पहिली रात्र अलाउड केलेलं मम्मीला की मम्मी होती, कारण मला हिला उचलता येत नव्हतं त्यावेळेला, ऑपरेशनमुळे उठायला जमत नव्हतं. पण नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी जेव्हा दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्टिंग केलं त्यावेळेला सांगितलं की नाही, फॅमिली मेंबरमध्ये कोणीच अलाउड नाही, कोणी म्हणजे कोणीच नाही. तर लास्ट मोमेंटला त्यांनी हिला काचेमध्ये ठेवलं आणि सांगितलं की, म्हणजे मला चालायला सुद्धा होत नव्हतं उठून की बाबा, आणि ते लांब होतं भरपूर, बरं. तर तिथपर्यंत चालत जायला सुद्धा होत नव्हतं. तर मी बोलली त्यांना की माझ्या मम्मीला थांबू रे माझ्यासोबत, तर असं थांबता नाही येणार वगैरे सांगितलं. आणि नंतर बोलले थांबायला येईल, पण काही ज्वेलरी वगैरे तुम्हाला घालता येणार नाही. तर माझ्या मम्मीने हातातल्या बांगड्यांपासून, गळ्यातल्या मंगळसूत्रापासून ते पायातल्या जोडवीपर्यंत सगळं काढले. बरं. आपल्यामध्ये माहिती आहे किती महत्व आहे या सगळ्या गोष्टींना, म्हणजे ऍटलिस्ट मॅरिड बाईसाठी कुठलीही असो हे सगळे महत्वाचेच आहे, पण एवढं असताना सुद्धा तिने हे सगळं काढलं फक्त हिच्यासाठी. आणि लास्ट मोमेंटला हे काढल्यानंतर पण त्या लोकांनी एंट्री नाही दिली तिला. बरं. अक्षरशः माझी मम्मी बसून बाहेर रडत होती. याला दुसरा जन्म म्हणतात ते काय उगाचच का, हो की नाही? ते तर आहेच. पण आता एक अत्यंत गोड मुलगी आहे तुमच्या मांडीवर खेळते, छान, अगदी हेल्दी आहे, सगळं छान चाललंय. तर जरा स्पंदन बद्दल सांगा, काय काय गमती जमती करते? गमतीदार म्हणजे असं आम्ही शॉपिंगला जात होतो, गावी जायच्या अगोदर, गावी जायचं होतं म्हणून. तर हिने घरी 2 दिवस काही पोटी वगैरे केली नव्हती. बरं. तर नॉर्मल असतं, असं काही नाही, डॉक्टर सुद्धा बोलतात. तर बोलतात की नाही केली तर हिंगाचं पाणी पायाला वगैरे लावल्याने पोट साफ होतं. तर मी जायच्या जस्ट मला वाटतं 15-20 मिनिट अगोदर हिच्या पायाला हिंगाचं थोडंसं पाणी लावलेलं, त्यात हे आले आणि आम्ही घरातून निघालो. बरं. आणि नेमकं झालं काय की मी हिला एक डायपर लावलेला होता, पण मी बॅगेमध्ये डायपर सुद्धा घेतलं नाही आणि विसरले, आणि वाईफ सुद्धा पॅकेट घ्यायला विसरली. बरं. ही एवढी रडायला वगैरे लागली की काही शॉपिंग काही झालीच नाही, की मग मी बाहेर आली, म्हटलं एक साईडला उडीर बसून तिला दूध पाजवायचं वगैरे म्हणून. आणि मी त्यावेळेला आतमध्येच होतो. बरं. आणि यांना म्हटलं तुम्ही बघा काही होत असेल तर तुम्ही तोपर्यंत थोडं बहुत खरेदी करा, मी बाहेर आहे. हिला मी दूध पाजवत होते आणि दूध पाजवताना हिने माझ्या मांडीवरच, आणि माझा फोन यांच्याकडे राहिलेला आतमध्ये आणि आतमध्येच होते, तर मी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू कसं. आणि अक्षरशः एवढे म्हणजे कपडे हिचे सुद्धा खराब आणि काहीच नाही माझ्याकडे. 2 दिवसाची साठवण सगळे एकत्र केली. मला रडायला येत होतं, म्हणजे यार म्हटलं करू काय, आणि किती वेळ, आणि यांची वाट बघते तर हे सुद्धा मला वाटतं 15-20 मिनिटं तर बाहेरच नाही आले. बरं. आणि तिथे ना येण्यात आणणारे माझ्याकडे बघतायत, आणि मला म्हणजे माझे कपडे कसे झाले यार, आणि हात सुद्धा म्हणजे असे झालेले ना की हिला पकडता सुद्धा येत नव्हतं, मी कसं पकडायचं हिला, काहीच सुचत नव्हतं. एक मुलगी आली, तिला म्हटलं नंबर देते प्लीज जरा फोन कर. तिने फोन केला तर यांना फोन लागला, नंतर मग बाहेर आलं. म्हटलं पहिला एक डायपर आणि एक वाईफचं पॅकेट घेऊन या, मला आत्ताच्या आत्ता हवंय, आणि पाण्याची बॉटल पण होती. मग तिला अगोदर क्लीन केलं आणि नंतर दूध पिलं, झोपून गेली मॅडम. मग घरी येईपर्यंत पूर्ण झोपलेली. बरं. शॉपिंग आमची काही झाली नाही. कुठे झालं. तर काय वाटलं पहिल्यांदा जेव्हा सुनेनी आणि तुमच्या मुलींनी सांगितलं गरोदर आहे, तेव्हा पहिल्यांदा कसं वाटलं होतं आजी? मला बरं वाटलं. बरं वाटलं? हा, बरं वाटलं, छान अरे वा, वाटलं मला. छान वाटलं. तुमचं काय म्हणणं होतं? मी तर एकदमच खुश झाली होती, कारण तिचा पहिला बर्थडे होता
तिचा वाढदिवस होता मग आम्ही तयारी तर सकाळी 8:30लाच निघणार होतो. हिचा फोन आला मला लयच मम्मी पप्पा बरं नाही. तर मी म्हणाली हिला अचानक काय झालं तर म्हटलं का ग तर तिने मला काय सांगितलं नाही. हा तर मी तिला म्हटलं अगं मला संशय थोडासा मला डाव मला असं वाटलंच होतं आधी. पण तिला मी एकदम विचारू विचारलं कशी ही उलट्या करत होती एकदम तिला मळमळत होतं. तर मी म्हटलं एकदम म्हटलं राणी तुला असं अचानक कसं काय झालं ग. गावावरून आल्यावर मला बोल थोड्या दिवसांनंतर हो 2 महिने गेल्यानंतर 2 महिने गेल्यानंतर सांगितलं. दुसरा लागला होता. बाप रे. तर मी काय म्हटलं मला आईला पहिला फोन होतो ना जनरली. पण मलाच नंतर समजलं होतं ना कारण मला नॉर्मल त्रास होत होता पण मला पण असं काही जाणवलं नाही कारण ऍसिडिटी असल्यामुळे मला वाटलं तसंच काहीतरी होत असेल त्रास पण मलाच लेट कळाल्यामुळे मग अच्छा. पण आईला आधीच कळलं होतं. विचारलं असतं तर तेव्हाच कळलं असतं तुम्हाला. आईला त्या सगळ्या गोष्टी माहितीच असतात ना. पण मग डिलिव्हरीसाठी तुमच्याचकडे आली होती. तर मग सुरुवातीला खूप जागरण असतात बाळ रात्री झोपत नाही मग तेव्हा कोणाची ड्युटी असायची. ड्युटी तर माझीच होती कारण तिला शिजर होतं. बर तिला काय घेता येतच नव्हतं. 2 महिने तर तिने बाळाला तिला घेताच येत नव्हतं. पण मग 3 महिने तुमच्याकडे राहिल्यानंतर अर्थातच ती घरी आपल्या परत गेली असेल. नाही 9 महिने मी 9 ठेवून महिने? घेतल्या. अरे वा. कारण तिचं इथं करणारच कोण नाही. तिचे मिस्टर दुकानावर असणार मग ते येऊन करणार मग ती शिजर असल्यामुळं मीच म्हटलं राहा इथे तुझं करणार कोण सासू वगैरे गावी असते. मी 9 महिने ठेवून 7व्या महिन्यात तिचं बारसं मी घालून बिलून मग 9व्या महिन्याला मी तिला पाठवलं. आणि कसं वाटलं पाठवताना लय जरा अवघड वाटलं. मग अक्षरशः मी आजारी पडली होती. बाप रे. विरह सहन झाला नाही. नाही नाही अजून बी मला आता तिला जरा जरी असं तिने फोन केला आणि तिला काय बरं नाही म्हण मला अजिबात सहन. मग धावत येता. हो आता तर आमची मुलगी वाड्याला होती तेव्हा माझा एकदम मनाचा कारण माझी पहिली मुलगी तिकडे हाऊप झालेली. बर म्हणून मला असं भरून आलं होतं. मी अक्षरशः पळत गेले होते. आम्ही दोघे ना माझे मिस्टरने मी एकदम दोघे इथून पळत गेलो होतो. असं कळालं मला की वाड्याला तिला नेले. माझा एकदम धीरच तुटला होता म्हणायचं. स्पंदन बद्दल आपण आज्यांकडनं ऐकलं आहे. आता स्पंदनसाठी आज्या एक छोटासा खेळ खेळणार आहेत. या खेळात जी आजी जिंकेल तिला झी युवातर्फे स्पंदनसाठी एक भेटवस्तू मिळणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला खेळ समजावून सांगते. इथे 2 वाडगी ठेवली आहेत ज्यामध्ये काही रंगीत कापसाचे बोळे आहेत. तुम्हाला हे रंगीत कापसाचे बोळे या वाडग्यातून उचलून या रिकाम्या वाडग्यात टाकायचे चमच्याने. सोपा खेळ नाही. हे तुम्हाला डोळे बांधून करायचंय त्यामुळे काहीच दिसणार नाहीये. डोळे बांधून 1.5 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त कापसाचे बोळे जी आजी दुसऱ्या वाडग्यात टाकेल ती जिंकेल. ठीक आहे. कळला खेळ. तुमची वेळ सुरू होतीये आता. चमचा कुठे. चमचा सापडला. अरे बापरे बापरे बापरे. आई टाका घ्या. वा शिस्तीनं. वा 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 वा. असं करता करता 30 सेकंद झाले आहेत. जमते 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 जमते. अरे 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 अरे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली आहे. आधी आपण मंगलाजींनी किती कापसाचे बोळे टाकले ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. क्या बात है. आता आपण बघूया शांता आजींनी किती कापसाचे बोळे टाकले न बघता. 1
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 वा 21 22 23 24 25 26 27 28 29 क्या बात है. अशा पद्धतीने शांता आजी जिंकले आहेत आणि स्पंदनसाठी त्यांना झी युवा तर्फे हे चांदीचं बिस्किट. आता एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. पण आता मला असं वाटतं एकमेकांना प्रॉमिस करा. काय प्रॉमिस कराल? हातात हात घेऊन प्रॉमिस करा बरं एकमेकांना. मी चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न करेन आणि कमी बोलण्याचा. आणि तुम्ही काय प्रॉमिस करता? मी प्रॉमिस करतो की तेजलनी त्याची थोडी चिडचिड घरामध्ये कमी करावी, कोणत्याही प्रकारचं टेन्शन जास्त घेऊ नये आणि ती आमची काही स्वप्न असतील ती आम्ही डेफिनेटली पूर्ण करेन. स्पंदनच्या साक्षीने तुम्ही एकमेकांना प्रॉमिस केलंय. आय एम शुअर तुम्ही ते पाळालच. आता वेळ आहे स्पंदनसाठी एक छोटासा खेळ खेळण्याची. या खेळात जर तुम्ही जिंकलात तर झी युवा तर्फे तुम्हाला मिळणार आहे मानाचा चांदीचा बाळकृष्ण, अर्थातच स्पंदनसाठी. मी तुम्हाला खेळ समजवते. तुमच्याकडे 2 मिनिटांचा वेळ आहे. 2 मिनिटात हे जे बाळ इथे दिसतंय त्याला आधीच एक डायपर आणि एक पॅन्ट सारखी चड्डी घातलेली आहे, तर त्या बाळाला शांतपणे झोपायचं आहे. बाबांनी त्याच्यावरची ती पॅन्ट आणि आतलं डायपर काढायचंय. फक्त हे बाळ खूप पटापटा शू करतंय, त्यामुळे पटापटा पॅन्ट काढायची आहे, डायपर काढायचंय. आईनी डायपर घालायचंय नवीन आणि वरून पॅन्ट घालायची आहे. की परत बाळ मी सू केली की परत बाबांनी पॅन्ट काढायची आहे, डायपर काढायचंय आणि आईनी नवीन परत घालायचंय. असं करत राहायचंय. तुम्ही जर 2 मिनिटांच्या आत 4 पेक्षा जास्त वेळा जर तुम्ही हे करून दाखवलं तर तुम्ही जिंकाल आणि तुम्हाला मिळेल झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती बाहुली आहे म्हणून तिला कसंही हाताळायचं नाहीये. ते खरं बाळ आहे असं समजून हाताळायचंय, तुमची स्पंदन असल्यासारखं. ठीक आहे? काढा पटापट. मामा किती वेळा बदलले डायपर? अहो ते बाळाला लागतंय, त्याचं डोकं आपटलं तुम्ही आता. अरे 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 अगं ग ग ग ग 30 सेकंद झालेत, अजून एकदाही बदलून झालं नाहीये. तरी तुमचे डोळे बांधले नाहीयेत, हात बांधले नाहीयेत, दोन्ही हात मोकळे ठेवलेत. हो की नाही? खरं तर जमायला पाहिजे की नाही मामा? चला चला चला. 1 मिनिट होत आलंय. बरंच चूक केली, बरंच चूक केली. 1 मिनिट संपलेलं आहे. फाडून टाका. अगो गो गो गो. उलटी घातली तरी चड्डी उलटी घालता बरं, ठीक आहे चला, काही हरकत नाही. चड्डी घातली तरी बरी. परत चुकली. अर्धा मिनिट राहिलाय. बघूया बरं 2दा जमतंय का? जिंकायचंय पटकन. ओके, ते डायपर चिकटले नाहीये. जिंकायचं आहे की नाही? अजून एकदा 10 सेकंद राहिले. बघूया जमतंय का? आणि शेवटचे 10 सेकंद सुरू झाले आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपलीये. बस करत झालं बाबा पूर्ण. ही चड्डी व्यवस्थित घातलेली होती, त्याच्यामुळे ही आपण मोजूया. सो हे 1 डायपर, हे 2 3 4 आणि 5. 1 आम्ही आधीच घातलं होतं, याचा अर्थ 4 वेळा तुम्ही व्यवस्थित डायपर बदलले आहेत. क्या बात आहे. 4 वेळा व्यवस्थित डायपर बदलून आई बाबांनी स्पंदनसाठी जिंकला आहे झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. घरात जेव्हा पहिल्या बाळाचा जन्म होतो तेव्हा नव्याने येणारे अनुभव आणि आठवणी या खरंच खूप मोलाच्या असतात. असेच अनेक कुटुंबांमधले नवे अनुभव आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा.